मागील अनेक महिने दुरुस्तीच्या नावाखाली ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन बंद ठेवण्यात आलंय। ते पुन्हा कधी सुरू होणार याची तारीख निश्चित झाली नसतानाच ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह दुरुस्तीच्या कामासाठी 2 महिने बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे नाट्यरसिकांमध्ये नाराजी पसरली आहे। ठाणे शहराचा मानबिंदू म्हणून राम गणेश गडकरी रंगायतनकडे पाहिलं जातं। या नाट्यगृहाचा कायापालट करण्यात येणार आहे। रंगायतनच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासनाकडून पालिकेला प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतची निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला ऑक्टोबर 2024 मध्ये सुरुवात झाली। त्यानंतर 1 मे रोजी हे नाट्यगृह रसिक प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता। त्यानंतर 15 मेची मुदत देण्यात आली होती। मात्र कामास होत असलेल्या विलंबामुळे 31 मेचा मुहूर्त ठरला होता। तो मुहूर्त देखील हुकल्यानंतर आता पालिका प्रशासनाकडून गडकरी रंगायतन कधी खुले होणार याबाबत कोणतेही भाष्य करण्यात येत नसून त्यावर बोलणं अधिकारी देखील टाळतायत। नाट्य आणि संगीतप्रेमी रसिकांना डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे नाट्यगृह आधार होते, परंतु डॉक्टर घाणेकर नाट्यगृहाच्या छतावर सन 2009-10 मध्ये पत्रे बसवण्यात आले होते। हे पत्रे जुने व जीर्ण झाल्यामुळे त्यांना छोटे छोटे छिद्र पडण्यास सुरुवात झाली। त्यात पावसाळा देखील सुरू असून त्यातून पाणी झिरपून नाट्यगृहाच्या आतील बाजूस असलेल्या फॉल सिलिंगवर पडून दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून 7 जुलैपासून घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या कामासाठी साधारणतः 2 महिन्यांचा कालावधी लागणार असून 40 लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे। दरम्यान ठाणे पालिका क्षेत्रातील दोन्ही नाट्यगृहे दुरुस्तीच्या कारणासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने नाट्यरसिकांचा हिरमोड होणार असून त्यांना मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह गाठावे लागणार असल्याचं दिसून येत आहे। महापालिका प्रशासनानं लवकरात लवकर गडकरी रंगायतनचा पडदा उघडून नाट्यरसिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सध्या होत आहे।